पंचवटी परिसरात आणि दिवस अस्तमानाला गेला होता, मध्ये तो माळात चालला होता. थोडीशी किरण येत होती आणि त्या किरणाच्या भवऱ्यामधून ते चालत होते. पाठीमागून काही किरात लोक येत होते की दिवसभर जे काही कष्ट करण्यासाठी काम करण्यासाठी गेलेले होते. एक छोटीशी पाऊल वाट होती, बाकी काही नाही. आणि हे दाम्पत्य नवीन होतं, गावामध्ये जाऊन आता राहायचं पुढं, राहण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे म्हणून करताना त्या पंचवटीच्या परिसरामध्ये पहिल्या वेळेस त्या बाभळी होत्या. बाभळी ते मी गोड बाभळ, येडी बाभळ. येडी बाभळाची आज हात जवळ जवळ दिसत, लेकर खाद्यावर आणि चालले वाटावानी, चालले चालले चालले. जसे चालले तसे जी एक बाभळीचं झुडूप लागलं आणि विठ्ठल पंताचं धोतर त्याच्यात गुंतलं आणि धडा दिशी पडले. जसे खाली पडले निवृत्ती दादा खांद्यावर होता आणि एका हातात गठुडो, तसे तो धडा दिशी गुंतलो. आणि निवृत्ती दादा फुफाट्यात पडल्यामुळे त्यांना लई मार नाही लागला, पण यांना सगळ्या काट्याने वर पडलं. पाठीमागून रुक्मिणी बाई होती, तिने मी लेकरं खाली ठेवले. विचारू लागले. एक जवळ तुडकं होतं, तुडकं घेतलं त्याने, तो निवृत्ती सगळा पुसून काढला. आणि मग लेकरं टुळू 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 आई बाबाकडे पाहते. दिवसभर अन्नाचा कण नाही बरं का, पाणी प्यायचं, पाण्याचं देण भात नाही. आणि हे सगळं असताना कर्म धर्म संयोगाने एका ठिकाणी लांबून असा थोडा आवाज आला. शांत वातावरण आणि त्या वातावरणामधून श्वान भोकण्याचा आवाज आला, म्हणजे कुत्रे भोकत येत असा त्याचा अर्थ आहे. श्वान भोकण्याचा आवाज आला. मग त्यांना वाटलं आता जवळ कुठंतरी गाव दिसतंय, आपण इथंच वस्ती करू. आणि मग त्यांनी ती जागा वगैरे साफ केली, छोटस असं पाल लावलं आणि त्या पालामध्ये ते लेकरं बसवले. आणि विठ्ठल पंताने सांगितलं, म्हणले मी जोडी घेतो आणि गावामध्ये काहीतरी पाहतो लेकराला खाण्यासाठी. लेकरं ती भुकेने व्याकुळ झालेले होते, परिस्थिती खूप बिकट होती. विठ्ठल पंत गावात शिरले. भिक्षांदी भिक्षांदी आणि भिक्षा देऊ लागले. काय असेल ते शिळं पाक काय असेल ते द्यायचे आणि विचारायचे कुठून आले, काय आले, विचारपूस व्हायची. त्यांना वाटलं इथून मागं आपल्या गावाचं आपण नाव सांगितलं तर आपल्याला इतका त्रास झाला, आता जर आपण गावाचं नाव सांगितलं तर आपल्याला लई त्रास झाला. त्यांनी सांगितलं काय नाही, आम्ही भ्रमण करतो. आणि हे भ्रमण करता करता तीर्थयात्रा करत आहे. माझा मुलगा, पत्नी, आम्ही सगळं कुटुंब आहे. पाठीमागं गावाच्या बाजूला आम्ही वस्ती केली. आजची दिवस राहायचं, उद्या पुढचा मार्ग धरायचा. बरोबर.